हॅलो लोली लेडीज, कशा आहात सगळ्या? मला माहीत आहे रुपाली लाईव्ह का येत नाही आहे. 15 दिवस झालेत. सगळ्याजणी विचारत आहेत. आपलं शेवटचं लाईव्ह आय गेस 1 का 3 तारखेला झालं होतं. खूप दिवस झालेत लाईव्ह होऊन आणि सगळ्याजणी विचारतात रुपाली लाईव्ह का नाही येते, लाईव्ह का नाही येत. मला खूप मेसेज, DM, ऑफिसच्या नंबरवरती, रील्सच्या खाली कमेंट, सगळीकडे मला माहिती तुम्ही विचारताय रुपाली काय झालंय, तब्येत खराब म्हणजे काय एक्झॅक्टली. रुपाली दिसती तर खरी छोट्या छोट्या रील्समध्ये, पण रुपालीला एक्झॅक्टली झालंय काय, काय झालंय मी सांगते. माझं ना आपलं बॅक असतं ना, तिथे इश्यू झालाय थोडासा. म्हणजे पहिलं जेव्हा मला फर्स्ट डे त्रास झाला होता त्यावेळेस डॉक्टरने सांगितलं होतं की मसल कॉम्प्रेशन झाले. त्याच्यानंतर आम्ही डॉक्टर चेंज केले कारण मी 2-3 दिवस मला हलता पण येत नव्हतं. हे झालं आय गेस 3 का 4 तारखेला झालं. आणि नंतर काहीच फरक न पडल्यामुळे 2-3 दिवसांनी आम्ही ऑर्थो स्पेशालिस्टवर गेलो. मग त्यांनी मला सांगितलं की मे बी माझी नर्व दबली गेली आहे, नर्व सेल असती दबली गेली आहे, आणि मला एक वीकभरचं फिजिओथेरपी मेडिसिन्स दिले आणि बोलले की 1 आठवडा आपण पाहूया काय होतंय. बेड रेस्ट. मी परत आठवडाभर बेड रेस्ट, म्हणजे ऑलरेडी 3 दिवस आणि हा आठवडा पूर्ण बेड रेस्टवर होते. बेड रेस्ट म्हणजे पूर्ण झोपून मला हालताही येत नव्हतं. मी म्हणजे आपण खातो तरी माझ्या बॅकला झटका होऊन खूप पेन होत होता. म्हणजे असं अचानक झालं होतं. किंवा आपण ब्रश करतो, मला काहीच करता येत नव्हतं, काहीच नाही, वागता येत नव्हतं, बेंड होता येत नव्हतं. लिटरली शिंक आली तरी मला लिटरली मोठ्याने ओरडायचे मी, आई ग, असं एवढं पेन होत होता. सो असं होत होतं. सो आठवड्यानंतरही पेन फक्त 20-30% कमी झाल्यावरती डॉक्टर म्हटले की आपण एक्सरे काढूया. मग एक्सरे काढल्यानंतर कळलं की आपले जे बॅकबोन असतात, L1, L2, L3, L4 जो असतात ना, ते असे सरळ असतात ना, ते असं बेंड झालं आहे. सो लेफ्ट हँड साईडला बोन असं बेंड झालं आहे, असं झालं आहे. ठीक आहे. सो मला अजूनही भरपूर दिवस, जोपर्यंत ते पूर्ण स्ट्रेट होत नाहीत सगळे बोन, तोपर्यंत मी रेस्टवर आहे, बेड रेस्टवर आहे. मला काही एक्सरसाइज दिल्यात आणि मी रेस्टवर आहे. मी चालू शकते, मी उठू शकते. मला फक्त त्रास होतो बसायला. मी 5 मिनटापेक्षा जास्त चेअरमध्ये बसू शकत नाही, किंवा 10-15 मिनटं उभं राहिल्यावरती माझ्या बॅकला दुखायला लागतं, खूप पेन होतं. आणि मला रेस्ट म्हणजे मला रेस्टच आहे, पण मी दिवसातनं 10 वेळा उठते. छोटे छोटे रील तुम्ही पाहिलं असेल, मेकअप करते, परत झोपते, परत 10 मिनटांनी उठते, छोटे छोटे व्हिडिओ 5-5 मिनटाचे शूट करते साड्यांचे, परत पडते बेडवरती, परत उठते, खाली जाते, 10 मिनटं शूट करून येते, परत झोपते. असं सध्या माझं चालू आहे. सो ह्या सगळ्याला रिकवर व्हायला अजून 10-15 दिवस लागेल असे डॉक्टर म्हटलेत. कम्प्लीट रिकवर व्हायला मला 2 to 3 months लागतील. सो मला माहीत नाही मी कधी लाईव्ह करेल एक्झॅक्टली. सो आत्ता मी काय करते, ज्या ज्वेलरी ग्रुपमध्ये, सगळ्यांना माहिती, साडी ग्रुपमध्ये, ज्वेलरी ग्रुपमध्ये सगळ्याचे फोटो टाकते आणि भरपूर छान रिस्पॉन्स आहे. ज्वेलरी ग्रुपमध्ये भरपूर छान ऑर्डर्स येत आहेत. मुली माझ्या हेल्पर्स खूप ट्राय करत आहेत, त्यांच्या पद्धतीने फोटो काढून ग्रुपमध्ये टाकतात आणि ऑर्डर्स पण छान येतात. सो थँक्यू. ज्यांनी ग्रुप नसेल जॉईन केला त्यांनी प्लीज मेसेज करा आपल्या ऑर्डर नंबरला 8424810625ला. सो तुम्ही त्याच्यावर मेसेज करून त्या तुम्हाला ज्वेलरी ग्रुपमध्ये ॲड करतील. तुम्हाला सगळ्या ज्वेलरीचे फोटो भेटत जातील. त्याच्यावरनं तुम्ही बुकिंग करता. लाईव्ह होत नाही तर तुम्हाला सेम माझ्याकडे जी ज्वेलरी त्याचे फोटो भेटतील त्याच्यावरनं तुम्ही बुकिंग करू शकता. साड्यांचे पण मी छोटे छोटे व्हिडिओ करते. आणि जसं मी लवकर बरे होईल आपण ड्रेसेसचे वगैरे पण लाईव्ह करूया. पण आत्ता सध्या उद्या पण तुम्हाला मी छोटे छोटे अजून 5-5, 10-10 मिनटाचे मी स्वतः पण व्हिडिओ शूट करेल, जेवढे मला जमेल तेवढे. आय डोंट नो मला किती जमेल खरं सांगायचं. मी आज पण फिजिओ घेऊन आली. आज सगळे असे बॅकमध्ये माझ्या इंजेक्शन्स एवढे लांब लांब असे घुसवले होते. जे ह्या फील्डमध्ये असेल त्यांना माहीत असेल. सो असे सध्या माझे रोज ट्रीटमेंट चालू आहेत वेगवेगळ्या. आणि थँक्यू. तुम्ही खूप सगळ्याजणी काळजी करताय की रुपालीला झालंय काय, रुपालीला झालंय काय, रुपाली छान आहे, चेहरा कसा दिसतोय, छान दिसतोय की नाही. नेहमीसारखी उलट खाती झोपते, डाएट नाही करते, बिंदास सगळं खाते. असे गाल मस्त वरती आले, चब्बी चिक झाली आहे. आणि आत्ता पण मी माहिती चॉकलेट वॉफल खाऊन आली आहे. सिरियसली. सो मी असं खाते खूप छान, कारण मूड स्विंग्स खूप होत आहेत, चिडचिड होती ऑब्व्हियसली. एवढं पेनमध्ये मी
काम होत नाही आहे, माझी आवडती कामं होत नाहीत, सारखी झोपून असते. त्यामुळे खाते पण भरपूर आणि आराम करते सध्या. जशी मी पूर्ण रिकवर होईल, लाईव्ह सुरू होतील, तोपर्यंत प्लीज सपोर्ट करा. मी वेस्टर्न ड्रेसेसचे, टी शर्टचे, कुर्तीचे सगळ्याचे ना साईज वाईज व्हिडिओ करून टाकत जाईल. त्याच्यावरनं प्लीज बुकिंग करा. बाकी तर प्रोसेस तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, बुकिंग नंबर माहिती आहे, त्याच्यावरती तुम्ही बुक करू शकता. तुमच्या सगळ्यांच्या ऑर्डर पण डिस्पॅच होतील. आणि दॅट्स ऑल फॉर टुडे. जास्त बडबड केली ना, खूप दिवसांनी बडबड केली, त्यामुळे एवढी बडबड केली. पण तुम्हाला सगळ्यांना होतं की रुपालीला काय झाले, मला किती मेसेज आले की तुला काय झाले, तुला काय झाले, तुला काय. एवढी तर 15 दिवस कधीच सुट्टीवर गेली नाही मी की तुला एक्झॅक्टली काय झाले. म्हणून मी एक जनहितार्थ जारी सगळ्यांना सगळ्यांसाठी स्पेशल असा व्हिडिओ तयार केला की मला असं असं झालंय. आणि असा प्रॉब्लेम आहे की बाकी काही दुखलं, हात पाय मान, तुम्हाला माहिती सगळं काही होत असेल तरी मी लाईव्ह जाते, काम करते. असा प्रॉब्लेम झाला की डॉक्टरनी सांगितलं बसायचं नाही चेअरमध्ये, डायरेक्ट बेडवर रेस्ट. म्हणजे मला उभं राहायला अलाउड आहे, झोपायला अलाउड आहे, बसायला पण अलाउड नाही आहे. मी आता तुमच्यासाठी असे थोडेसे कुशन वगैरे लावून बसले, मी बसत नाही, झोपते आणि उभी राहते, चालते. बाकी सगळं छान आहे, बाकी काय नाही, मस्त मजेत आहे. छान छान रील्स पण करेन तुमच्यासाठी जेव्हा जेव्हा वेळ भेटेल. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. उद्यापासून छान छान मी स्वतः व्हिडिओ बनवून टाकेल. सो नक्की त्याच्यावरनं ऑर्डर करत जा. त्याच्यावरनं नक्की ऑर्डर करा. बाय बाय लवली लेडीज, टेक केअर. प्रे फॉर मी प्लीज. मी लवकर बरी होईल असं माझ्यासाठी प्लीज प्रे करा. बाय बाय.